तर बघा मुलांनो, तर मी मागच्या वेळेस जसं सगळ्या विद्यार्थ्यांना सांगितलं होतं, तसं तर सगळ्यांशी आता माझा परिचय तर आहे झालेला आहे, बट सगळ्यांना माहिती झालेलं असेल, की तुम्हाला ट्रिपल सी साठी टीचिंग देण्यासाठी कोण आहे वगैरे. ठीक आहे. माझा परिचय देणं काही मागच्या वेळेस पण तसं झालं असेल तुम्हाला. तुम्हाला माहिती आहे, की मी साहिल सरोज ठाकूर कावेरी मॅडमांचा भाऊ, आणि माझं पण आता एज्युकेशन चालतंय आणि मी तुम्हाला ट्रेनिंग देण्यासाठी आहे ट्रिपल सीच्या. ज्याच्यामध्ये मी मागच्या वेळेस आता मुलांचं लेक्चर घेतलं होतं आणि मागे मुलांना सांगितलं होतं की लेक्चर होतं आमचं आपलं मागे, आणि इव्होल्युशन ऑफ कम्प्युटर आपण घेतलं होतं आणि त्यामध्ये काही थोडीफार गडबड झाली होती. तर मी ते लेक्चर तुम्हाला सांगितलं होतं की रेकॉर्ड करून मी तुम्हाला पाठवेल. तर बघा मी ते आज लेक्चर तुम्हाला आणून दिलेले आहे, ते पण प्रेझेंटेशन सोबत. तर आज ज्या मुलांना ते चॅप्टर समजलेलं नाहीये, ते मुलं तुम्ही आता छान पद्धतीने लेक्चर फॉलो करायचं किंवा बघायचं. ठीक आहे. तर लक्ष द्यायचंय. आता काही प्रॉब्लेम असला, काही डाऊट असला तर तुम्ही माझ्या नंबरवरती मला डाऊट विचारू शकतात. माझा नंबर दिलेला आहे तुम्हाला, प्रत्येकाकडे माझा मोबाईल नंबर असेल किंवा ग्रुपला तुम्ही दिलेला आहे. रेहाज नावाचा एक मुलगा आहे, स्टुडंट आहे, त्याला जरी तुम्ही सांगितलं तर तो माझ्यापर्यंत ती गोष्ट पोहोचवून येईल. कळलं सगळ्यांना? तर लक्ष द्या. आणि हा आता पुढच्या लेक्चरला आपण जसं तुम्ही प्रेझेंटी लावणार तर प्रत्येकाने एक आपापला रेल नंबर घ्यायचा आहे, जेणेकरून तुमची प्रेझेंटी लावायला एकदम सोपी जाते आणि इझिली होते ते. ठीक आहे. तर चला आपण आपलं लेक्चर स्टार्ट करूया आज, की इव्होल्युशन ऑफ कम्प्युटर. तर बघा आपण जे काही शिकणार होतो आता, जसं मागे आपण आतापर्यंत शिकलो कम्प्युटर म्हणजेच काय, हार्डवेअर म्हणजे काय, सॉफ्टवेअर म्हणजे काय, आणि इनपुट, इन्स्ट्रक्शन, ओके, प्रोसेसिंग, इन्फॉर्मेशन, डाटा हे काय असतं वगैरे आपण हे थोडक्यात माहिती घेतली. नंतर कम्प्युटरचे टाईप्स माहिती घेतली, कम्प्युटरमध्ये पण किती टाईप्स असतात, पण त्यामध्ये आपण काही बाकीचे टाईप्स घेतले नव्हते, त्याच्यामध्ये पण लेक्चर अपूर्ण राहिलं होतं आपलं. तर ते मी ह्या लेक्चरमध्ये पुढच्या लेक्चरमध्ये सांगेल तुम्हाला. बट आज इव्होल्युशन ऑफ कम्प्युटरची थोडक्यात तुम्हाला माहिती देऊन देतो, की जसं की आपण जे कम्प्युटर चालवतो आता, ठीक आहे, तर डायरेक्ट ते आपल्यासमोर आविष्कार झाला का त्याचा, डायरेक्ट कम्प्युटर आलं का? नाही. कम्प्युटरला बनवण्यासाठी किती लोकांचा एफर्ट होतो आणि त्याला किती महान लोकांनी एफर्ट लावलेले आहे त्याला बनवण्यासाठी, आणि ते कसं कुठून सुरुवात झाली, कम्प्युटरची सुरुवात कुठून झाली. ठीक आहे. हे कसं इव्होल्युशन, मग जी काही कम्प्युटरची पिढी असते, जे की कम्प्युटरला बनायला आतापर्यंत जेवढा काही वेळ लागला, जेवढा काही डेव्हलप होण्यासाठी, तर याला आपण इव्होल्युशन ऑफ कम्प्युटर सुद्धा म्हणतो. ठीक आहे. हिस्ट्री ऑफ कम्प्युटर. ठीक आहे. तर बघा जसं की मी तुम्हाला सांगितलं इव्होल्युशन ऑफ कम्प्युटर. ठीक आहे. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, लाकडाच्या चौकटीपासून टच स्क्रीन पर्यंत अद्भुत संख्यांचा प्रवास संगणकाच्या उत्क्रांतीचे अत्यंत अचूक आणि सुंदर पद्धतीने वर्णन करतो. यालाच आपण इव्होल्युशन ऑफ कम्प्युटर असे म्हणतात. बरोबर. जसं मी तुम्हाला सांगितलं, एखाद्या लाकडाच्या फ्रेमपासून ॲबॅकस, ठीक आहे, माहिती आहे प्रत्येकाला, तर आताच्या डिजिटल युगाच्या कम्प्युटरपर्यंत, ठीक आहे, आतापर्यंतचा हा सगळा प्रवास, यालाच आपण इव्होल्युशन ऑफ कम्प्युटर म्हणतो. डायरेक्ट पहिले आधीपासून कम्प्युटर होते का? आधीच कम्प्युटर म्हणून ठेवले होते का? नाही. तर मग ह्या सगळ्या डिव्हाइस कम्प्युटरमध्ये जॉईन असतात आणि हे सगळे डिव्हाइस इव्होल्युशन कम्प्युटरमध्ये तुम्हाला सांगितलेले असतात, जे इतर कोणत्याच कोर्समध्ये तुम्हाला दिलेले नाही. कळलं? ठीक आहे. तर बघा आता आपण इव्होल्युशन ऑफ कम्प्युटरमध्ये थोडक्यात आपण काही कॅल्क्युलेशन डिव्हाइसची माहिती घेऊ, जसं की ॲबॅकस, नॅपियर बाउंड, पॅस्कलाइन, लेबिनिज कॅल्क्युलेटर, जॅकवर्ड लूम, ठीक आहे, डिफरेन्शियल इंजन, ॲनालिटिक इंजन, सेन्सर मशीन, ओके, आणि हे डिजिटल कम्प्युटर जे की आता मी तुम्हाला पुढच्या वेळेस सांगेन. ठीक आहे. स्टार्ट करू. ओके. तुमचं येतं आधी ॲबॅकस एक प्राचीन गणना यंत्र होतं, जे की 2 भागामध्ये डिवाइड असायचं, ज्याला की काही बिट्स लावलेले असायचे हे, आणि हे बिट्सनेच कॅल्क्युलेशन व्हायची, ज्याच्यामध्ये प्रत्येक चित्रांची जी काही कॅल्क्युलेशन व्हायची ती सगळे व्हायची, आणि हे 5000 वर्ष आधीचं. याचा जे काही फुल फॉर्म आहे आधी ते बघून घेतो. ॲडिशन, सबट्रॅक्शन, कॅल्क्युलेशन युटिलिटी सिस्टम. याचा कोणता फुल फॉर्म नाहीये. ठीक आहे. ओरिजिनलमध्ये ॲबॅकस याचा फुल फॉर्म काहीच नाही. ॲबॅकस एक शब्द आहे जे की त्या प्राचीन टायमाला त्या लोकांनी लिहिलं होतं. याचा कोणता फुल फॉर्म येत नाही, बट हे इन्फॉर्मेशन म्हणून तुम्हाला सांगितलं जातं. याचा प्रश्न तर कधी विचारला जाणार नाही तुम्हाला की ॲबॅकसचा फुल फॉर्म काय आहे, बट इन्फॉर्मेशन म्हणून तुम्हाला दिली जाते. बाय चान्स कधी तुम्हाला प्रश्न विचारला तर नको गेला पाहिजे, कारण की ॲबॅकस हा एक शब्द आहे, याचा कोणताच फुल फॉर्म येत नाही. हा सुद्धा फुल फॉर्म याचा चुकीचा आहे. बट खूप लोक, आणि आतापर्यंत जी मी माहिती घेतली तर याच्यानुसार याचा कोणता फुल फॉर्म येत नाही, बट याचा मी प्रूफ तुम्हाला देईल. ठीक आहे. ज्यांना याचा प्रूफ पाहिजे असेल त्यांनी मला माहिती देऊन द्यायची, मी तुम्हाला पाठवून देईल त्याचं. ठीक आहे.
याचा कोणताच फुल फॉर्म येत नाही, बट ही इन्फॉर्मेशनसाठी तुम्हाला सांगितलं जातं. ठीक आहे, तर याचा फुल फॉर्म जरी तुम्ही लिहू शकतात, जर का आलं तर ठीक करायचं, कारण की याचा फुल फॉर्म हाच सांगितला जातो, बट हा सुद्धा याचा फुल फॉर्म नाही आहे. ठीक आहे, याच्यात काही गडबड होण्यासारखी गोष्ट नाही आहे. ठीक आहे, कळलं असं सांगा. ॲबिडेंट ॲडिशन सबट्रॅक्शन कॅल्क्युलेशन युटिलिटी सिस्टम. तर बघा, फर्स्ट मेकॅनिकल डिव्हाइस युजेड फॉर कॅल्क्युलेशन, सगळ्यात प्राचीन आणि सगळ्यात आधीचं कॅल्क्युलेशनसाठी. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, मी तसं तुम्हाला बोललो होतो मागच्या वेळेस, की कम्प्युटरचा आविष्कार जो झालेला आहे तो एखाद्या कॅल्क्युलेटर डिव्हाइसपासून झालेला आहे. कॅल्क्युलेटर डिव्हाइसमध्येच डेव्हलप होत गेलं, इन्व्हेशन होत गेले, आणि इन्व्हेशन होत होत आपल्यासमोर आता कम्प्युटर आहे, जे की आता सगळी कामं करू शकतात. आधीचे फक्त कॅल्क्युलेशन डिव्हाइस होते, नंतर त्यांना डेव्हलप करून करून आपल्यासमोर कम्प्युटर उभं झालेलं आहे. तर याची कशी कशी हिस्ट्री आहे तुम्हाला पण सांगतो. फर्स्ट मेकॅनिकल डिव्हाइस युजेड फॉर कॅल्क्युलेशन. ॲबॅकसला काय ॲड केलं याच्यामध्ये, हे पण एक कॅल्क्युलेशन डिव्हाइस होतं आणि हे सगळ्यात फर्स्ट कॅल्क्युलेशन डिव्हाइस होतं. ठीक आहे, तर सगळ्यात प्राचीन. मग हे किती वर्ष आधीचं होतं तुमचं? अराउंड बाय 5000 BC, मीन्स 5000 वर्षापूर्वी. बिफोर क्राइस्ट, 5000 वर्षापूर्वी मेसोपोटामिया हे नावांचे लोक होते, माणूस नव्हता, लोक होते. त्या टायमाच्या लोकांनी हे बनवलं होतं. त्यांचं नाव येते मेसोपोटामिया. मेसोपोटामिया हे त्यांचं नाव आहे त्या लोकांचं. ठीक आहे, त्या टायमाच्या लोकांनी त्यांना बनवलं होतं. ठीक आहे, तर 500 वर्ष आधी. ठीक आहे, कळलं? जे की बिफोर क्राइस्ट, जेव्हा येशू मसीहचा जन्म सुद्धा झाला नव्हता, त्या टायमाचं जुनं हे डिव्हाइस आहे. ठीक आहे, याच्यामध्ये कन्सिस्ट ऑफ बीट्स अनमूव्हेबल रॉड्स डिवाइड इन 2 पार्ट्स. जसं मी तुम्हाला सांगितलं, हे कन्सिस्ट केलं असतं, या कन्सिस्ट असतं याच्यामध्ये, जसे की 2 बीट्स असतात, रॉड असतात, आणि या रॉडमध्ये ते बीट्स लावलेले असतात, ज्याच्याने ते कॅल्क्युलेशन शक्य होते आणि ज्याच्याने ते कॅल्क्युलेशन करता येते त्या टायमाला. आणि याच्यामध्ये हे रॉड्स असतात आणि डिवाइड बाय 2 पार्ट्समध्ये असतं. हे 1 हा खालचा आणि हा खालचा 2. ठीक आहे, ॲबॅकस हा प्राचीन गणनेचा साधन आहे, जे चीनमध्ये सुमारे 300 वर्ष ईसापूर्वी काळापासून वापरला जात होता. याचा एक्झॅक्ट आकडा कोणालाच माहिती नाही. आता मी खाली 300 ईसापूर्वी टाकले आणि वरती 5000 BC, बट याचा एक्झॅक्ट आकडा आता पण कोणालाच माहिती नाही आहे. बट अंदाज एक सांगतात की येशू मसीहच्या जन्माच्या आधीचा डिव्हाइस आहे. तुम्हाला याची जी आहे ही एक्सचेंज होते, कारण की खूपच जुनं यंत्र आहे. ठीक आहे, यूज होणारं, खूप काळापासून यूज होत आहे. तर याची एक्झॅक्ट डेट कोणालाच माहित नाही, एक्झॅक्ट इयर कोणाला माहिती की केव्हा, बट हे BC मध्ये झालं होतं हे सगळ्यांना माहिती. मग ते कधी कधी 3000 पण होऊ शकतं किंवा 5000 पण होऊ शकतं. ठीक कळलं? 3000 ईसापूर्वी काळापासून वापरला जात होता. यात मणके आणि काठी वापरून विविध गणितीय क्रिया जसे की बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार केले जात होते. याच्यात प्रत्येक प्रकारचे कॅल्क्युलेशन होत होते. ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, सगळ्या प्रकारचे याच्यात कॅल्क्युलेशन होत होते. आणि हे त्या टायमाचं खूप लोकप्रिय आणि प्राचीन काळातलं ॲबॅकस होतं. याचे प्रश्न पण विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, लक्षात घ्यायचं. सेकंड होतं तुमचं नेपियर बोन्स. नेपियर बोन्स एक कॅल्क्युलेशन डिव्हाइस होतं हे पण. आता नेपियर बोन्सचा आविष्कार का झाला? जी कॅल्क्युलेशन ॲबॅकसवरती खूप अवघड आणि टाइम वेस्ट करणारी होती, ती कॅल्क्युलेशन हे काही मिनिटांमध्ये सॉल्व्ह करून ठेवायचं. याच्यामध्ये आपल्याला अचूकता पण मिळायची. एक बॉन्स होते ज्याच्यावरती कोरलेले राहायचे आणि याच्यात डायरेक्ट आपल्याला आकडे भेटायचे, मीन्स डायरेक्ट आन्सर भेटायचं. ठीक आहे, आणि इन्व्हेंटेड बाय जॉन नेपियर, स्कॉटिश मॅथमॅटिशियनने बनवलं होतं 1617 मध्ये. इट हॅज अ सेट ऑफ रॉड्स बोन्स विथ मल्टिप्लिकेशन टेबल ऑन देम, मीन्स हे रॉड्स होते. ओके, आणि ह्या रॉड्सवरती एक कोरलेले नंबर होते आणि त्याने ती कॅल्क्युलेशन शक्य व्हायची. आता कशी व्हायची ते तिथं डायरेक्ट आन्सर राहायचं, फक्त हे रॉड त्यांना एक्सचेंज करावं लागायचे त्या गणिताप्रमाणे. परफॉर्मेड ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, मीन्स हे ॲडिशनसाठी, सबट्रॅक्शनसाठी, मल्टिप्लिकेशनसाठी आणि डिव्हिजनसाठी यूज व्हायचं. ठीक आहे, आणि एक इंजिनिअरिंग क्षेत्रासाठी सुद्धा यूज व्हायचं. जसं की याची मराठी माहिती बघायला गेलो आपण, नेपियरची हाडे हे हाताने चालणारे गणयंत्र आहे, हाताने चालणारे. ओके, मेकॅनिकल डिव्हाइस नव्हतं. ठीक आहे, ते संख्या, गुणाकार आणि भागाकार करण्यासाठी वापरले जात. हे जॉन नेपियर ऑफ मर्चिस्टन मीन्स स्कॉटलँडमध्ये मर्चिस्टन नावाचं एक एरिया होता, त्या ठिकाणी म्हणून त्यांच्या नावाला मर्चिस्टन लावलेलं आहे. ओके, कधी पण त्यांचं नाव घेतलं जातं तर ते मर्चिस्टन लावलं जातं. तर का, तर ते त्या एरियामध्ये राहायचे आणि ते प्रत्येक ठिकाणी होतं. जसं की स्कॉटलँडमध्ये असे अमेरिका झालं, बाहेरच्या देशात त्यांच्या नावाचं नंतर हे त्यांचं एरियाचं नाव लावलं जातं. जसं
त्यांना याला लावलेले, जसं की जॉन नेपियर ऑफ मर्चिस्टन. मर्चिस्टन मीन्स कळलं स्कॉटलँड यांनी तयार केले होते. नेपियरच्या हाडा रेबोडोलॉजी म्हणून ओळखले जाते. ओके. टिप: रेबोडोलॉजी हा शब्द सामान्यतः वापरत नाही, पण याचा अर्थ छड्यांच्या साह्याने आकडेमोड करण्याची पद्धत असा होतो. ठीक आहे. नेपियर हाडांना रेडोबोलॉजी सुद्धा असं म्हणतो आपण. ठीक आहे. रेडोबोलॉजी मीन्सचा अर्थ काय होतो की एखाद्या लाकडाच्या छड्यांपासून आकडेमोड करणं मीन्स कॅल्क्युलेशन करणं, यालाच आपण रेडोबोलॉजी सुद्धा असं म्हणतो. काही डाऊट याच्यात कोणाला? पुढे. ठीक आहे. पास्कल लाईनचा आविष्कार झाला नंतर. ठीक आहे. एक डिव्हाइस होतं, हे फर्स्ट कॅल्क्युलेशन डिव्हाइस होतं. नाही, नंतरचं फर्स्ट मेकॅनिकल कॅल्क्युलेशन डिव्हाइस म्हटलं नाही की हे का, जसं की इन्व्हेंटेड बाय पास्कलनी बनवलं होतं. फ्रेंचमधले होते ते फ्रेंचमधले मॅथमॅटिशियन होते जे 1642 मध्ये त्यांनी आविष्कार केला होता त्याचा. बट त्यांनी 1920 वयाच्या 20व्या वर्षामध्ये त्यांनी तयार केलं होतं. त्यांचे जे वडील होते ते इन्कम टॅक्स ऑफिसर होते आणि त्यांच्या वडिलांच्या कामासाठी हातभार देण्यासाठी त्यांनी हा डिव्हाइस बनवला होता. ठीक आहे. तर याचं जसं मी तुम्हाला सांगेल, जसं की इट वॉज द फर्स्ट मेकॅनिकल डिव्हाइस, पहिलं मेकॅनिकल डिव्हाइस जसं मी तुम्हाला सांगितलं. याच्यात काय होतं की कोणत्याच प्रकारची कॅल्क्युलेशनची डोक्यात घ्यावं लागत नव्हती. जसं की नेपियर बॉन्ड्समध्ये जी कॅल्क्युलेशन करायला जसं त्याच्यात पण त्याच्यामध्ये वेळ घालण्याचं काम होतं, तसं त्याच्यामध्ये काही अंक चुकी पण होऊ शकते किंवा माणसांकडनं मिस्टेक पण होऊ शकत होत्या, ज्याच्याने ते आन्सर चुकत होतं. म्हणून हे पास्कल लाईन निघालं. आणि पास्कल लाईनमध्ये आपल्याला डायरेक्ट मूव्हेबल व्हील्स होत्या. त्या व्हील्स घुमवल्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेशन करायची मिळायची. ठीक आहे. कॅल्क्युलेशन व्हायची आपली. ठीक आहे. हे त्यापेक्षा, कारण की त्या डिव्हाइसपेक्षा फास्ट काम करायला लागला आणि त्याने आपले काम असं झाले, म्हणून याचं पण इन्व्हेशन झालं. जसं आपल्याला कॅल्क्युलेशनची जरूरत पडली तसं त्याचे इन्व्हेशन होत गेले. बघा, असे इन्व्हेशन होत गेले प्रत्येक 10-10, 5-5 वर्षांनी, आणि आज आपल्यासमोर एक कम्प्युटर उपस्थित झालेलं आहे. आता याचं मागे प्रत्येक मॅथमॅटिशियनचा झाला, खूप मोठे सायंटिफिक झाले, यांनी त्यांचं योगदान दिलेलं आहे त्या गोष्टीसाठी. ठीक आहे. इट वॉज द फर्स्ट मेकॅनिकल कॅल्क्युलेटर मेड अप gears or wheels. जसं मी तुम्हाला सांगितलं, gears or wheels. Addition and subtraction operating was faster than abacus. Abacus पेक्षा ॲडिशन अँड सबट्रॅक्शन हे फास्ट करत होतं. ठीक आहे. आणि याची कॅल्क्युलेशन स्पीड पण छान होती. याच्याने काही असं डोक्याला ताण नव्हता. याच्यावर आकडे केले की डायरेक्ट मल्टिप्लिकेशन आपल्याला आन्सर मिळायचं. ठीक आहे. आन्सर मीन्स मूव्हेबल नॉट्स होतं नाही त्या टायमाला, मी पण नाही यूज केले त्याला अजूनपर्यंत, बट मी तुम्हाला माहिती देऊ शकतो त्याची. 1642 मध्ये आपल्याला एवढी माहिती तरी पाहिजे त्याची की एक सेकंड दिवस होतं पास्कल लाईन, जे ब्लेस पास्कलने बनवलं होतं, जे 1642 मध्ये, आणि गेअर्स और व्हील्सने चालायचं. ठीक आहे. दुसरी गोष्ट, जसं की आता मराठीमध्ये मी माहिती दिलेली आहे त्याची. ओके. पास्कल लाईन, ज्याला अंकगणित मशीन किंवा पास्कलचे कॅल्क्युलेटर देखील म्हणतात. ठीक आहे. ब्लेस पास्कल आहे ना, मग पास्कल मीन्स पास्कलचे मशीन, पास्कलचे कॅल्क्युलेटर. ठीक आहे. पास्कलचे कॅल्क्युलेटर देखील म्हणतात, मीन्स पास्कल, ब्लेस पास्कल. ठीक आहे. पास्कलचे कॅल्क्युलेटर. तर बघा, त्या टायमाला ते 20 वर्षाचे होते. त्या मुलगा होता तो मॅथमॅटिशियन होते, फ्रेंचचे मॅथमॅटिशियन होते ते, सॉरी, त्यांनी बनवलं होतं ते. ठीक आहे. तर अंकगणित पास्कलचे कॅल्क्युलेटर म्हणतात. हे ब्लेस पास्कल यांनी 1642 मध्ये शोधलेले एक यांत्रिक कॅल्क्युलेटर होते. हे सर्वात आधीच्या कॅल्क्युलेटिंग मशीनपैकी एक होते आणि ते फक्त बेरीज आणि वजाबाकी करू शकत होते. याच्यामध्ये तुम्हाला बेरीज, ठीक आहे, आणि वजाबाकी एवढंच होत होतं. याचं डिव्हिजन तुमचं ॲडिशन अँड सबट्रॅक्शन, फक्त ऑनली ॲडिशन अँड सबट्रॅक्शन होत होतं. याच्यात दुसरी कोणती माहिती येत नव्हती तुमची. ठीक आहे. याच्यामध्ये डिव्हिजन होत नव्हतं तुमचं, ऑनली ॲडिशन अँड सबट्रॅक्शन होत होतं. कळलं प्रत्येकाला? याच्यामध्ये डिव्हिजन होत नव्हतं. ठीक आहे. फक्त ॲडिशन सबट्रॅक्शन फास्ट करत होतं. कोणापेक्षा? पास्कल लाईन, नेपियर बॉन्ड्स पेक्षा आणि ॲबॅकस पेक्षा. म्हणून हा डिव्हाइस खूप उपयुक्त ठरला आणि हे खूप वर्ष त्या टायमाला लोकप्रिय ठरलं त्या टायमाला लोकांसाठी, आणि खूप एक मोठा पाया राहिला कॅल्क्युलेटरसाठी. सेकंड होतं तुमचं लिबिनियस व्हील. आता लिबिनियस व्हील काय होतं? आता आपण जे काही बघितलं आता मागे आता पास्कल अपडेट व्हर्जन होतं लेबिनियस कॅल्क्युलेटर. आता काय अपडेट व्हर्जन होतं? आता हे इन्व्हेंटेड केलं होतं 1685 मध्ये गॉटफ्राइड
विलहेल्म लेबिनिज अ जर्मन मॅथमॅटिशियन होते ते. एक्सटेंडेड पॅस्कल कॅल्क्युलेटर टू हॅव अ ॲटोमॅटिक मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. आता बघा मागे काय बघितलं आपण, मागच्या कॅल्क्युलेटर पास्कल लाईनमध्ये फक्त ऑनली ॲडिशन अँड सबट्रॅक्शन होत होती, पण त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन सुद्धा ऑप्शन आला आपल्याला, जेणेकरून जी कॅल्क्युलेशन करायला आपल्याला सोपी गेली. आता बघा पास्कल याचा आविष्कार झाला होता, जी कॅल्क्युलेशन जसं की ॲबॅकसमध्ये कॅल्क्युलेशन होत होती, ठीक आहे. ॲबॅकसमध्ये जी कॅल्क्युलेशन होती ना, होत होती मल्टिप्लिकेशन बी होत होती, डिव्हिजन बी होत होती. बट जेव्हा मोठ्या संख्यांची गोष्ट यायची ना, तर त्याला थोडा वेळ होऊन जायचा कॅल्क्युलेशन करायला. कळते प्रत्येकाला. जसं की असं हार्ड गणित दिलं त्या टायमाला, जसं की 45 500 मल्टिप्लाय बाय डॅश डॅश. मग तुम्ही त्या टायमाला ते गणित लगेच सॉल्व्ह होईल का तुमच्याकडनं? थोडा वेळ लागेल. आणि तो जो वेळ तुम्ही आता घ्याल सॉल्व्ह करण्यासाठी, तेवढाच वेळ, ठीक आहे, तेवढाच वेळ आपल्याला ॲबॅकसवरती लागेल, जो की आपला टाइम खर्च होता. आणि ठीक आहे, त्या टायमाला तर टाइम लागायचा त्याला ते कॅल्क्युलेशन करायला, आणि थोडी पण अजून कधी काही चूक झाली तर ते आन्सरच काही वेगळं निघून जायचं, ठीक आहे. बट याच्यात तसं काही नव्हतं, ठीक आहे. लेबिनिज कॅल्क्युलेटरमध्ये याच्यात मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, सबट्रॅक्शन, ॲडिशन या सगळ्या गोष्टी होत होत्या, ते बी फास्टमध्ये. आणि थोडक्या फास्टमध्ये मीन्स जलद लवकरांचं काढू शकतो आपण. हे पण एक कॅल्क्युलेटर डिव्हाइस होतं, ठीक आहे. एक्सटेंडेड पास्कल कॅल्क्युलेटर हॅव ॲटोमेशन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. ॲटोमॅटिक मीन्स व्हील्स घुमवल्यानंतर आपल्याला ॲटोमॅटिक आन्सर मिळायचं, ज्याच्यामध्ये अचूकता वाढली होती आपली आन्सरची. इट हॅड अ cylinder or stepped drum with a set of teeth of incremental length which was coupled to counting wheels. Means याला काही व्हील्स होते, ठीक आहे, आणि स्टपेड ड्रम लावला होता, जे की सेट होतं त्याच्या टीथ मध्ये, ज्याच्याने ते हे जे रॉड होतं, जसं की तुमचं हे व्हील्स पुढे जायचं, टीथ होते त्याला. इन्क्रिमेंटल लेंथ मध्ये मूव व्हायचं ते एखाद्या लेंथ मशीन सारखं. विच वॉज अ कपलेट टू काउंटिंग व्हील्स. जे व्हील्स राहायचे ते काउंट करायचे आणि त्याने कॅल्क्युलेशन शक्य व्हायचे. कळलं? जसं आधीचं कॅल्क्युलेटर तुमचं नंतर आलं तुमचं जॅकवॉर्ड. बघा मागच्या लेक्चरला बघा मी सांगताना तुम्हाला बोललो होतो, म्हटलं बघा मुलांनो, याच्यात नाही का म्हटलं जॅकवॉर्ड काय आता आधी मी सांगतो. बघा ही एक शिलाई मशीन होती, ठीक आहे, जी की रेशीम कापडाला रेशीम कापडावरती डिझाईन बनवण्यासाठी काम येत होते. आता तुम्ही म्हणाल सर इथं कॅल्क्युलेटरचा डीए चालू आहे आपलं, मग हे जॅकवॉर्ड काय करताय सर, हे कसं काय केलं सर तुम्ही? मी नाही केलं, ठीक आहे. आपण बघितलं ते बुकमध्ये जॅकवॉर्ड का होतं, जॅकवॉर्ड काय कारण होतं याची पण माहिती देतो, ठीक आहे. आता आधी जॅकवॉर्ड इन्व्हेंटेड बाय जोसेफ मॅरी जॅकवॉर्ड इन 1804, ठीक आहे. 1804 मध्ये याला इन्व्हेंटेड केलं. इट मेड द कॉटन वेविंग प्रोसेस ऑटोमेशन. जी काही कॉटनला गुंदण्याची प्रोसेस होती ती ऑटोमॅटिक झाली होती या जॅकवॉर्ड लूम मशीनमुळे त्या टायमाला. मग कसं काय ऑटोमॅटिक झाली, ठीक आहे. हे जे काही यांनी एक कॅल्क्युलेशन डिव्हाइस नव्हतं ते, ठीक आहे, पण तरी काय ऍड केलं सर याला इव्होल्युशन ऑफ कम्प्युटर मध्ये, तर याचं सगळ्यात मोठं योगदान आहे कम्प्युटरच्या फील्ड इव्होल्युशन मध्ये. आता तुम्ही म्हणाल कसं काय, याच्यामध्ये ही मशीन चालवण्यासाठी, ऑटोमॅटिक चालवण्यासाठी जे काही त्यांनी पंच कार्डचा यूज केला होता, जसं की पट्ट्या दिसत आहे तुम्हाला, ते ह्या पंच कार्डचा पुढे इव्होल्युशन ऑफ कम्प्युटर मध्ये खूप मोठं योगदान आहे, की कम्प्युटरला भाषा समजण्यासाठी, इनपुट देण्यासाठी आपण या पंच कार्डचा उपयोग केला पुढच्या कम्प्युटरमध्ये, जे की तुम्हाला मी आता पुढे सांगणारच आहे, ठीक आहे. ते पंच कार्ड खूप महत्वाचे होते, म्हणून याला इव्होल्युशन ऑफ कम्प्युटर मध्ये त्यांनी दिलं, ठीक आहे. हे बी मला माहिती नव्हतं, मी जॅकवॉर्ड लूमच्या बाबतीत थोडी माहिती घेतली नव्हती त्या टायमाला, बट जेव्हा तुम्हाला मी त्या टायमाला शिकवत होतो तर माझ्या डोळ्यातूनच, म्हणजे जसं त्यांनी सांगितलं की एक शिलाई मशीन, तर मग मला म्हटलं अरे तर खूपच डिटेलमध्ये दिलेलं आहे, शिलाई मशीन का दिली म्हटलं याच्यात, ठीक आहे. बट त्यामागे मला पण आता रिझन समजलं की जॅकवॉर्ड लूम हे एक शिलाई मशीनच होती, बट का दिली होती, तर याच्यामध्ये जो काही डिव्हाइस त्यांनी ऑटोमेशनसाठी यूज केला होता, जसं की पंच कार्डचा, तर तो पंच कार्ड पुढच्या भविष्याच्या कम्प्युटरमध्ये इनपुट देण्यासाठी कामात आला, जे की आपला आताच्या कम्प्युटरचा पाया ठरला होता, ठीक आहे. आता आधी सांगू, आता हे पण एक मशीन होतं म्हणून हे पण याच्यात दिले गेले. नंतर तुमचं डिफरंट इंजिन येतं. आता डिफरंट इंजिन हे असं होतं, ठीक आहे. हे इन्व्हेंटेड बाय चार्लेस बेबेज, ब्रिटिश मॅथमॅटिशियनने 1822 मध्ये बनवलं होतं, चार्लेस बेबेज. आणि इट कुड सॉल्व डिफरन्शियल इक्वेशन अँड वॉज पॉवर्ड बाय द स्टीम. मीन्स हे डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व करायचं
ओके, आणि हे पॉवरेड बाय मीन्स हे भापने चालणारी एक मशीन होती, कॅल्क्युलेशन डिव्हाइस होती. इट स्टोअर प्रोग्राम टू परफॉर्म कॅल्क्युलेशन अँड प्रिंट रिझल्ट ऑटोमॅटिकली. हा एक कॅल्क्युलेशन पण करायचा, डाटाला स्टोअर पण ठेवायचा आणि परफॉर्म कॅल्क्युलेशन अँड प्रिंट रिझल्ट ऑटोमॅटिकली. आता प्रिंट कसं व्हायचं सर त्या टायमाला, आणि डाटा कसं काय स्टोअर व्हायचा, तर जे काही पंच कार्ड होते ना तुमचे, आता मी मागच्या वेळेस घेतले तुमच्या त्याच्यात, तर ते डाटा स्टोअर करण्यासाठी या मशीनमध्ये यूज केलं होते. तर सर कसं काय, पंच कार्ड एक कागदाचा तुकड्यासारखे असतं, त्याच्यावरती होल पाडून ते डाटा स्टोअर व्हायचा. तर त्या टायमाला कसं व्हायचं हे तुम्ही युट्यूबला मी तुम्हाला थोडक्यात एक व्हिडिओ पाठवून देईल, जे तुम्हाला प्रॅक्टिकली बघितल्यावरती छान पद्धतीने समजेल. ठीक आहे, तर बघा ॲनालिटिक इंजिनमध्ये एक दोन पद्धत होते. आपण इनपुट द्यायचो, ते प्रोसेस करायचं आणि आपल्याला आउटपुट मिळायचं. ते चार्लेस बेबेज डिफरंट इंजिन हे पहिले येतो, हे काही अपूर्ण राहून गेलं होतं त्यांचं बनवताना त्यांना त्याला डेव्हलप करायचं होतं, पण ते शक्य झालं नाही. बट त्यांनी पुढे जे इंजिन काढलं सेकंड डिफरंट इंजिन नंतर जे काही इंजिन त्यांनी काढलं ते होतं तुमचं ॲनालिटिक इंजिन, आणि इथूनच मेन पाया उभा झाला तुमच्या कम्प्युटरचा. आणि इथूनच चार्लेस बेबेजलाच तुम्हाला फादर ऑफ कम्प्युटर म्हटलं जातं. तर चार्लेस बेबेजला फादर ऑफ कम्प्युटर का म्हटलं जातं ते पण सांगतो. बघा, चार्लेस बेबेज हे तुमचं ॲनालिटिक इंजिन होतं फर्स्ट, जे की फर्स्ट ॲटोमॅटिकल मेकॅनिकल डिव्हाइस होतं. आणि इथूनच एक मेन पाया कम्प्युटरला भेटला, जिथून एक मेन बेस होता, जो की एक ह्या कम्प्युटरचा बेस होता, जो की एक युनिट होते याचे, जे की ते आताच्या कम्प्युटरचा बेस मानला जातो. आता कसं काय तुम्हाला सांगतो बघा. इन्व्हेंटेड बाय इन 1833 मध्ये, विच वॉज द बेसिक ऑफ मॉडर्न कम्प्युटर. दिस मेकॅनिकल हॅड 5 युनिट्स इनपुट. मशीन हॅड 5 युनिट्स. हे 5 युनिट्स मध्ये चालायचं इनपुट, आउटपुट, स्टोअर, मिल अँड कंट्रोल, जे की आताच्या कम्प्युटरचा पाया आहे, जसं की मी तुम्हाला सांगितलं बेस आहे. ठीक आहे, ही इज ऑल्सो नाव एज द फादर ऑफ कम्प्युटर. म्हणूनच कम्प्युटरच्या इव्होल्युशन मध्ये आणि फादर ऑफ कम्प्युटर चार्लेस बेबेजला म्हटलं जातं. आता काय सर याच्यामध्ये जे काय आपण प्रोसेस करायचो कॅल्क्युलेशनसाठी, तर ते इनपुट द्यावं लागायचं याला. ठीक आहे, इनपुट दिल्यानंतर तो प्रोसेस करायचा, आणि प्रोसेस केल्यानंतर डाटा स्टोअर व्हायचा, आउटपुट मिळायचा आणि डाटा स्टोअर व्हायचा. कळलं, जो की आताच्या कम्प्युटरमध्ये पण तेच होतं. आणि तिथूनच एक कम्प्युटरला चालना मिळाली, तिथून एक सही दिशा, एक चांगली दिशा मिळाली कम्प्युटरला, जी की आताच्या कम्प्युटरला एक मोठा पाया होता. आताच्या कम्प्युटर बनवण्यासाठी एक चांगला उत्साह होता, आणि तिथून एक इन्व्हेंटेड निघाला, की त्यांनी बघितलं आता हे इन्व्हेन्शन का निघाले, इतके इन्व्हेन्शन का केले त्यांनी. तर बट एक बघा, त्यांनी एकच ध्येय पकडलं त्या टायमाला, की जे कॅल्क्युलेशन हे कॅल्क्युलेटर डिव्हाइस जे एखाद्या व्यक्तीला जी कॅल्क्युलेशन करायला पूर्ण 1 किंवा 2 दिवस लागतील, ती कॅल्क्युलेशन हे डिव्हाइस काही मिनिटात सॉल्व्ह करून देते. ठीक आहे, तर हे पुढचे किती कामं सोपे करेल, किंवा कॅल्क्युलेशनच किती सोपे करेल, किंवा हे काही कामं सोपे करेल का, त्याच्यावरतीच त्यांनी काम केलं. म्हणूनच ह्या कॅल्क्युलेशन डिव्हाइसला वाढवत त्यांनी इन्व्हेन्शन होत गेले. कॅल्क्युलेशनसाठी जशी गरज वाढली तसं डेव्हलप होत गेले. ठीक आहे, पण आतापर्यंत जे कॅल्क्युलेशन डिव्हाइस होते हे सगळे तुमचे येतात कशात येतात, इव्हॉल्युशन ऑफ कम्प्युटर मीन्स कॅल्क्युलेटर मध्ये. फक्त कॅल्क्युलेटर, हे कोणतेच ऑटोमॅटिक इलेक्ट्रॉनिक कम्प्युटर नव्हते. सेकंड घ्यायचं तुम्ही सेन्सस मशीन. आता बघा, ही पण एक कॅल्क्युलेशन डिव्हाइस होती, बट ही डिफरंट होती थोडी सगळ्यांपेक्षा. आता का, याच्यामध्ये कोणत्या प्रकारची कॅल्क्युलेशन नव्हती, याच्यात वेगळ्या प्रकारची कॅल्क्युलेशन केली जात होती. कशी, पण याला जी इनपुट देण्यासाठी जी काही यूज करायचा होता ते पंच कार्डचा यूज केला होता. आता बघा मी तुम्हाला सांगतो, इट वॉज इन्व्हेंटेड बाय द अमेरिकन नॅमेड हर्मन इन. ओके, हर्मन नावाच्या एका मॅथेमॅटिशियन, एक अमेरिकन नावाचा हर्मन माणसाने हे कॅल्क्युलेशन डिव्हाइस बनवलं होतं. ठीक आहे, 1889 मध्ये. इट वॉज इन्व्हेंटेड टू काउंट द पॉप्युलेशन ऑफ USA. अमेरिकाची जनसंख्या मोजण्यासाठी ह्या कॅल्क्युलेशन डिव्हाइसचा उपयोग केला गेला. ठीक आहे, आणि इट इज ऑपरेशन वी आर कंट्रोलेड बाय पंच कार्ड्स. ठीक आहे, याला जे काही इनपुट देण्यासाठी, याला कंट्रोल करण्यासाठी जी काही तकनीक यूज केली होती त्यांनी, ती होती पंच कार्डची, जी की आताच्या कम्प्युटरची, जी की हे पुढच्या कम्प्युटर. म्हणून ते जॅकवर्ड लूम
इव्होल्युशन ऑफ कम्प्युटरमध्ये दिले गेले, कारण की जे की पंच कार्डचा यूज केला गेला होता तो पुढच्या कम्प्युटरसाठी एक महत्त्वाचा पाय ठरला आणि एक इनपुट देण्यासाठी जे की एक मेन मुद्दा आहे तो कम्प्युटरचा, तो त्याने उभा केला. म्हणून त्या कम्प्युटरला सुद्धा, त्या शिलाई मशीनला सुद्धा इव्होल्युशन ऑफ कम्प्युटरमध्ये ॲड केलेले आहे. कळलं? आता तुम्हाला या सगळ्या डिव्हाइसचं माहिती पाहिजे, बाकीचे जे काही कोर्स आहे त्यामध्ये याची माहिती दिलेली नाही, पण तुम्हाला पूर्ण माहिती इथून भेटेल. सेकंड होतं तुमचं मार्क 1. आता इथून झाली खरी सुरुवात कम्प्युटरची. ठीक आहे, इथून होती तुमची खरी कम्प्युटरची सुरुवात. फर्स्ट जनरेशनचं फर्स्ट कम्प्युटर मार्क 1. ठीक आहे, आता मार्क 1 सर, मार्क 1 मध्ये स्क्रीन होती का सर? मार्क 1 मध्ये स्टोरेज डिव्हाइस होतं का सर? मार्क 1 डिजिटल कम्प्युटर होऊन गेलं का डायरेक्ट? नाही, थोडं थोडं डेव्हलप होत गेलं. म्हणजे मीच आता तुम्ही बघू शकता डायरेक्ट कम्प्युटर झालं नाही. त्या टायमाचे कम्प्युटर त्या टायमाचे होते ते काही अशा प्रकारे होते, ज्यांना पुन्हा एक रूम लागायचं आणि याची जी काही कॅपॅसिटी होती डाटा स्टोअर करण्याची, ती होती फक्त आणि फक्त तुमची 20 KB. सर आम्ही तर आता 20 KB मध्ये गेम पण नाही खेळत सर, आमचा PUBG 1 GB चा असतो, बरोबर ना? हो ना? बट त्या टायमाला कम्प्युटरची सुरुवात होती बनण्याची आणि हे फर्स्ट इलेक्ट्रॉन मेकॅनिकल कम्प्युटर होता, जे की दोन्ही चालायचं. ठीक आहे, तर हे फर्स्ट जनरेशन मध्ये येतं तुमचं. ठीक आहे, इतकं मोठं कम्प्युटर होतं. तुम्हाला इमेज दाखवला इथं. ठीक आहे, इट वॉज इन्व्हेंटेड बाय हॉवर्ड ॲकेने बनवलं होतं 1944 मध्ये. ही कोलॅबोरेटेड विथ IBM अँड डेव्हलपेड द लार्जेस्ट इलेक्ट्रोमेकॅनिकल कम्प्युटर. ठीक आहे, एक सगळ्यात मोठं इलेक्ट्रोमेकॅनिकल कम्प्युटर होतं. इट वॉज द फर्स्ट ऑपरेटिंग मशीन दॅट कुड एक्झिक्यूट computations automatically. It is considered to be the real beginning of the era of the modern computer. ठीक आहे, फर्स्ट जनरेशनचं ऑपरेटिंग मशीन होती, त्याच्यामध्ये कुड एक्झिक्यूट कम्प्युटेशन्स ऑटोमॅटिकली चालायचं कॅल्क्युलेशन डिव्हाइस होतं. जी काही कॅल्क्युलेशन होती मोठी, ती लवकरात लवकर ह्याची याच्यात कोणती सगळ्यात मोठी कॅल्क्युलेशन हे झटक्यात सॉल्व्ह करून ठेवायचं. आणि याच्यामध्ये डाटा सुद्धा तुमचा स्टोअर होत होता. बट याच्यामध्ये डाटा स्टोअर करण्यासाठी तुम्हाला पंच कार्डचा यूज केला होता. ठीक आहे, बघा मी बोललो होतो तुम्हाला पंच कार्ड. मागे आता जी काही आपण सेन्सस मशीन बघितली, ठीक आहे, सेन्सस मशीन बघितली आणि जॅकवार्ड लूप बघितला, त्याच्यामध्ये आपण काय बघितलं? पंच कार्ड आविष्कार झाला होता. तर बघा किती मोठं योगदान दिलं त्यांनी. त्या पंच कार्डवरती डाटा स्टोअर व्हायचा पेपरवरती होल करून. ठीक आहे, प्रिंटआउट निघायची ना, तर त्या टायमाला ते पंच कार्डवरती निघायचं. बघा, हे फर्स्ट कम्प्युटर होतं फर्स्ट जनरेशनचं मार्क 1 म्हणून. ठीक आहे, सेकंड होतं तुमचं मार्क 1 मध्ये. आता मार्क 1 मध्ये काय होतं सर? याला कोणत्याच प्रकारची स्क्रीन नव्हती. ठीक आहे, स्क्रीन नाही होती याला कोणत्याच प्रकारची, ऑनली फक्त एक मोठं कॅल्क्युलेशन डिव्हाइस होतं ज्याच्यामध्ये फक्त कॅल्क्युलेशन होती. बट हे फर्स्ट जनरेशन मध्ये मानलं जातं तुमचं, आणि हे सगळ्यात फर्स्ट इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस होतं तुमचं, इलेक्ट्रॉनिक कॅल्क्युलेशन डिव्हाइस. सेकंड होतं तुमचं कम्प्युटर डायग्राम. ठीक आहे, नंतर मग एका सायंटिस्टने कम्प्युटर डायग्रामचा हे ठेवलं की ज्याच्यामध्ये त्यांनी एक कम्प्युटरचा सिद्धांत मांडला. ठीक आहे, एक सिद्धांत मांडला की कम्प्युटर कसं काम करते. एक डायग्राम ठेवली त्यांनी कम्प्युटरची. इन 1945 मध्ये डॉक्टर जॉन न्यूमॅनने पर्पज ऑफ द कॉन्सेप्ट, म्हणजे कम्प्युटरच्या कॉन्सेप्टला पर्पज केला. स्टोअर प्रोग्राम कम्प्युटर कसा स्टोअर करेल डाटा, कसा स्टोअर करतो डाटा. ठीक आहे, प्रोग्राम अँड डाटा क्लाउड स्टोरेड इन द सेम मेमरी युनिट. मीन्स त्यांनी एक डायग्राम रचले आणि त्या डायग्राम मध्ये त्यांनी सांगितलं की जो काही प्रोग्राम असतो, आतापर्यंत प्रोग्राम कसा होता, ते सेट करावं लागत होतं. ठीक आहे, ज्याच्याने ते ऑटोमॅटिक, जसं की पंच कार्ड वगैरे, ठीक आहे, एक फिजिकली होतं. बट हे प्रोग्राम कसा फिक्स करायचा आहे आणि इलेक्ट्रिक मध्ये, तर यांनी एक रचना या डायग्राम मध्ये त्यांनी सांगितली, ज्याच्यामध्ये 3 का 4 युनिट मिक्स होतं. तुमचे एक आउटपुट युनिट होतं, एक इनपुट होतं. इनपुट मीन्स इनपुट दिल्यावरती मध्ये कंट्रोल युनिट, मग आउटपुट. ठीक आहे, मग सेकंडरी मेमरी, मेन ALU अर्थमॅटिक लॉजिक होईल आणि मग सेकंडरी मेमरी मध्ये स्टोअर होईल. कळलं? ही डायग्राम मध्ये एक सिद्ध झालं की जे पुढच्या कम्प्युटरला त्यांनी तसं त्या पद्धतीने बनवलं. प्रोग्राम अँड डाटा क्लाउड स्टोअर इन द सेम मेमरी युनिट मध्येच जो काही डाटा असेल, कम्प्युटरचा जो काही प्रोग्रामचा डाटा असेल तो त्या सेकंडरी युनिट मध्ये मेमरीच्या
civil. It has the 5 components: processing unit, control unit, memory external, storage and input and output mechanism, जो की आताच्या कम्प्युटरचा मोठा पार्ट ठरतो. म्हणून यांना पण यांचं नाव पण घेतलेलं आहे की यांनी एक डायग्राम मांडलेला टायमाला एक कम्प्युटरचा सिद्धांत मांडला की कम्प्युटर काही अशा प्रकारे काम करेल तुमचं की एक इनपुट कंट्रोल प्रोसेसिंग होईल मग आउटपुट मिळेल. कळलं? ज्याच्यामध्ये पण एक टाईप्स राहतील सीपीयू मध्ये, ज्याला सीपीयू त्यांनी म्हटलं गेलं होतं. कळलं? तर आता पुढचं जे काही जनरेशन राहतं तुमचे फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, इव्हॉल्युशन ऑफ कम्प्युटर इथून तुमचं संपून जातं. बट मी जे काही लास्टला एक डिव्हाइस सांगितलं तुम्हाला जसं की मार्क 1 हे तुमचं येतं फर्स्ट जनरेशन मध्ये आणि तिथून तुमची फर्स्ट जनरेशनची सुरुवात होऊन जाते. तर मग पुढच्या लेक्चरला, पुढच्या व्हिडिओला कंटिन्यू तसंच मी आणण्याचा प्रयत्न करतो तुमचं जनरेशन ऑफ कम्प्युटर. ठीक आहे? तर आजसाठी एवढंच. ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही आज एवढा वेळ दिला आणि काही डाऊट्स असला तर तुम्ही मला सांगू शकता. मला मेसेज करायचा किंवा कॉल करायचा. 92 26 83 73 72 हा माझा नंबर आहे. ठीक आहे, मला कॉल करून माहिती द्या किंवा